नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. ब्रश वगैरे करून रेडी वगैरे होऊन आम्ही निघालोच होतो. आई पण रेडी झाली होती. बस स्टँड पोचलो होतो आम्ही आणि 6 वाजून 5 मिनिटं झाली होती आणि 7ची बस आम्ही मिस केली होती म्हणून वेटच करत बसलो होतो. आणि मंडळी, या डॉगेश भाईचा स्वॅग बघू शकता तुम्ही. आम्हाला खूप जास्त दुःख झालं होतं. 5 मिनिटं लेट झाल्यामुळे आमची बस सुटली होती म्हणून आता आम्ही वाट बघत बसलो होतो बसची. पण फायनली आम्हाला बस भेटली होती 6:15ची आणि बसलो होतो आम्ही. बस पण सुटली होती आणि आईचं तर उत्तू प्रेम चालू होतं. आणि आई माझी नेहमी लाड करते, असं नाही की कॅमेरा समोरच लाड करते, ऑफ कॅमेरा पण आई खूप जास्त मला लाड करते. आणि फायनली भिवंडी बस स्टँडला मी पोहोचलो होतो आणि आता बसलो होतो रिक्षेमध्ये अंजूर फाटा जाण्यासाठी. मग अंजूर फाटा पोहोचलो होतो आम्ही. त्यानंतर आम्ही रिक्षा चेंज केली होती वळगावसाठी. मग आम्ही पोहोचलो होतो मावशीच्या घरी. मग मी मावशी आणि वहिनीला थोडी हेल्प करायला घेतली होती आणि ते मावशीने मला खूप जास्त हसवायला लावलं होतं. त्यानंतर मितू पण आमचा उठला होता झोपेतून. मग त्याला मी घेतलं होतं, थोडं खुशी त्याला लाड करत होती आणि तो एकदम शांत झोपून गेला होता माझ्या खांद्यावर डोकं टाकून. मी तो झोपेतून उठला होता म्हणून तो असंच लाडामध्ये येतो खूप जास्त आणि खूप जास्त मस्ती करेन अशी तो एवढा शांत बसलेला होता माझ्याजवळ. मंडळी, फायनली मँगो सीझन मतलब माझा फर्स्ट मँगो आहे आज मी खात. तर आता मंडळी, आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. टाटा, बाय बाय.